निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे। तिसऱ्यांदा 10 लाखांच्या मताधिक्याने मोदी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। फडणवीसांसह टीम मोदी जोरदार प्रचार करतेय। पुढारी न्यूजची टीम सुद्धा वाराणसीमध्ये दाखल झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमध्ये पुढारी न्यूज। देवभूमी वाराणसीत मोदी करणार विजयाची हॅट्रिक। मोदींचं मिशन वाराणसी, 10 लाख मताधिक्याची खात्री। वाराणसी उत्तर प्रदेशामधलं एक प्राचीन आणि प्रसिद्ध शहर, ज्या शहराला भारताची धार्मिक राजधानी सुद्धा म्हटलं जातं। भगवान शिवाची नगरी, मंदिरांचं शहर, कला आणि ज्ञानाचा महासागर, अशा विविध नावांनी वाराणसीला ओळखलं जातं। गंगा घाट, दशाश्वमेध घाट, मणिकर्णिका घाट यांच्यासह सारनाथ, काशी विश्वेश्वर मंदिरानं वाराणसीचं धार्मिक सौंदर्य फुलवलं। आता हेच सांस्कृतिक, धार्मिक आणि हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्रस्थान असणारं वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शहर म्हणून ओळखलं जातंय। 2014 पासून सलग 2 टर्म पंतप्रधान मोदी हे वाराणसीचे खासदार आहेत आणि आता तिसऱ्यांदा वाराणसीमध्ये विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मोदी सज्ज झालेत, तेही 10 लाख मताधिक्याच्या आत्मविश्वासासह। वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर त्यांचंच आव्हान असणार आहे। 2014ला 3 लाखाहून अधिक मतं मिळून विजयी ठरलेल्या नरेंद्र मोदी यांना 2019ला 4 लाखाहून अधिक मतं मिळाली होती, तर 2024ला आता त्यांना यापेक्षा अधिक मतं मिळवण्याचं त्यांच्या समोर आव्हान असणार आहे। दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे मतदार राजा बाहेर पडतो का आणि मोदींना पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी मतदान टाकतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 7व्या टप्प्यात 1 जूनला वाराणसी मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे। यावेळी पंतप्रधान मोदींना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्यासाठी भाजपचे नेते सुद्धा वाराणसीमध्ये जोरदार प्रचार करतायत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीमध्ये तळ ठोकून बसले। अगदी फडणवीसांसह एकूण 9 जणांवरती वाराणसीच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली। यामध्ये योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, एस जयशंकर, स्मृती इराणी, पीयूष गोयल, मनोज तिवारी, केशव मौर्य, मोहन यादव, ब्रिजेश पाठक या सगळ्यांचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे। या सभेसाठी मराठी माणूस वाराणसीमधला या ठिकाणी एकवटलेला आहे। तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी लोक जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही सभा होणार आहे आणि वाराणसीमधील जो काही मराठी माणूस आहे तो या ठिकाणी पोहोचणार आहे। जे मराठी माणसं या ठिकाणी वर्षानुवर्षे या ठिकाणी राहत आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही यात्रेकरू देखील आहेत, हे समोर जे यात्रेकरू आहेत हे नेपाळहून या ठिकाणी वाराणसीमध्ये देवदर्शन घेण्यासाठी आले आहेत। तर स्वतः मोदी, शहा आणि नड्डांनी वाराणसीमध्ये दौऱ्यांचा सपाटा लावलाय। पंतप्रधान मोदी 13, 14 आणि 21 मे, अमित शहा 24 एप्रिल, 13 मे, 27 मे, JP नड्डा 13 मे आणि 27 मे, योगी आदित्यनाथ 13 मे, 14 मे, 21, 25 आणि 27 मे इतके वाराणसी दौरे झाले। भाजपनं 10 लाख मताधिक्यासह मोदींच्या विजयाचा चंग बांधलेला असताना वाराणसी वासीय देखील पंतप्रधान मोदींचं भरभरून कौतुक करताना दिसतायत।
मोदींनी वाराणसीचं प्रतिनिधित्व स्वीकारल्यापासून मागील 10 वर्षांमध्ये वाराणसीचं रुपडं पालटलंय. वाराणसीचा विकास झाला. त्यामुळे 2024ला देखील मोठ्या विजयाची हॅट्रिक मोदीच करतील असं मत सामान्य वाराणसीकर व्यक्त करतायत. मोदी जी ने जो किया बहुत अच्छा विकास किया है और आगे जो करेंगे बहुत अच्छा ही करेंगे. विकास तो काफी हुआ है जो दिखता है ना. और खासकर बीजेपी की सरकार है तो धार्मिक स्थलों का तो काफी विकास हुआ है. वाराणसीकरांप्रमाणेच देशभरातील साधू संत देखील मोदींचं गुणगान गात प्रचारामध्ये उतरलेले दिसतात. अगदी महाराष्ट्रातील बीडचे महंत विष्णुदास सुर्वे देखील वाराणसीमध्ये मोदींच्या प्रचारासाठी गेले आहेत. गेली 10 वर्षापासून मोदीजींनी जो या ठिकाणी भारतामध्ये धर्माच्या बाबतीमध्ये जे काय धर्मकार्य केलेलं आहे ते मग भव्य काशी असेल, दिव्य काशी असेल, अयोध्या येथील श्रीराम मंदिर असेल, उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर असेल, सोमनाथ या ठिकाणी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार असेल आणि धर्माचे जेवढी भारतामधील धर्मस्थळ आहेत त्याचा या ठिकाणी त्यांनी निश्चितच गेली 10 वर्षापासून विकास केलेला आहे. वाराणसीचं मैदान पुन्हा काबीज करण्यासाठी मोदी सज्ज असताना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मात्र अब की बार मोदी तडीपार असा नारा दिला. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी भव्य सभा तर प्रियंका गांधी आणि डिंपल यादव यांनी वाराणसीमध्ये भव्य रोड शो करत पंतप्रधान मोदींच्या विरोधात हल्लाबोल केलाय. तर नरेंद्र मोदींच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी मोदींचं मताधिक्य कमी करण्याचा विश्वास व्यक्त केला. इस बार का चुनाव ऐसा चुनाव उत्तर प्रदेश का देखने को मिल रहा है कि बीजेपी के लोग जहां क्यूटो को अपनी सीट मान रहे थे, ये भी सीट वो हारने जा रहे हैं. यहां डबल इंजन का इस बार धुआं निकलता हुआ नजर आ रहा है और अगर धुआं थोड़ा बहुत बचा भी होगा तो ये क्यूटो के लोग मिलकर के दोनों इंजनों का धुआं निकाल देंगे. 5 जुलाई को आप अपना बैंक अकाउंट सुबह देखोगे. काशी में लाखों परिवार अपना बैंक अकाउंट चेक करेंगे और हिंदुस्तान इंडिया की सरकार ने आपके बैंक अकाउंट में खटाक से 8,500 रुपए डालने. जुलाई में 8,500, अगस्त 8,500, सितंबर 8,500, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी 8,500. खटाखट 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 अंदर. तर काशीच्या सभेमधून हिंदूंच्या शक्तीला महाशक्ती बनवण्याचं वक्तव्य करत पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवरती घणाघात केलाय. यहाँ पर हजारों करोड़ का इन्वेस्टमेंट लाकर रोजगारी के लिए ऊर्जा भरने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है. मैं काशी की जनता को करबद्ध निवेदन करने आया कि आप सभी ही नरेंद्र मोदी बनकर चुनाव के दिन हर घर से सुबह 7 बजे ही निकलकर कमल के निशान के सामने बटन दबाकर नरेंद्र मोदी को प्रचंड बहुमत से जिताइए और फिर से एक बार, तीसरी बार देश का प्रधानमंत्री बनाने का काम कीजिए. खुलेआम कहते हैं कि हिंदुओं में जो शक्ति है ना, वो शक्ति का मैं विनाश करके रहूंगा. शक्ति के विनाश की बात करते हैं, लेकिन 4 जून के बाद मोदी सरकार वे तो शक्ति का विनाश चाहते हैं, मोदी आपकी शक्ति को महाशक्ति बना करके रहेगा. वाराणसीतील मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. प्रचार तोफा थंडावण्यासाठी अवघा 1 दिवस बाकी आहे. मात्र मतदानाच्या आधी संपूर्ण वाराणसी मोदीमय झाल्याचं चित्र बघायला मिळतं. वाराणसीहून शिवाजी काळे, पुढारी न्यूज.